नमस्ते. सर्व विद्यार्थ्यांसहित सर्व पालक, माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. मनामध्ये त्या शुभेच्छा घेऊनच तुम्हा सर्वांना एक विशेष निमंत्रण करण्यासाठी मी हा संवाद तुम्हा सर्वांशी करतो आहे. साधारणपणे 10वी असो, 12वी असो, पदवी असो, आणि खरं म्हणजे या टप्प्यांचं सुद्धा बंधन नाही, पण माणूस जीवनभरच विचार करत असतो की मी एक यशस्वी, एक आनंदी जीवन कसं जगू, त्यासाठीचं माझं व्यक्तिमत्व कसं घडवू की जे तेजस्वी, आनंदी, आत्मविश्वासाने भरलेलं आणि जीवन जगण्यातली कुशलता, स्किल्स, कौशल्य असलेलं असं व्यक्तिमत्व. माझ्या जीवनात जे मी करिअर निवडीन, एक तर ते कोणतं निवडू आणि त्या निवडलेल्या करिअरमध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत कसा होऊ, आणि मग अशी सगळी विविध करिअर्सचा विचार करतानाचं एकमेव नाही, पण एक क्षेत्र त्यातलं स्पर्धा परीक्षा नावाचं आहे. सगळा मिळूनचा खरा मोठा मुद्दा यशस्वी जीवनाची पायाभरणी. आणि मग त्या जीवनाच्या पुढे कंसात येतं करिअर. तर मनामध्ये मध्यवर्ती विषय हा ठेवून यशस्वी जीवनाची पायाभरणी, त्यातल्या जीवनाच्या पुढे कंसात करिअर आणि व्यक्तिमत्व, करिअर, स्पर्धा परीक्षा, असा विषय मी तुम्हा सर्वांशी बोलणार आहे. आपण सगळे विद्यार्थी, पालक तिथे एकत्र आलो. मला कळलेली की जी चाणक्य मंडल परिवारच्या द्वारे आपण अंमलात आणतो तशी तत्व, अशी सूत्र, असे कार्यक्रम मी तुम्हा सर्वांपर्यंत पोचते केले. तुम्हा सर्वांना त्याचं निमंत्रण त्यासाठी देतो. ज्या तऱ्हेने आपण हा मेळावा योजतो आहोत, तर अर्थातच या मेळाव्यांसाठी नाव नोंदणी ही करतानाच माझ्यापर्यंत कोणालाही वाटलं काही प्रश्न पोचता करायचा, आमचा असा प्रश्न आहे, तर टेक्नॉलॉजीच्या कृपेमुळे आता ती सुद्धा व्यवस्था आहे आणि चाणक्य मंडलच्या टीमनी ती सुद्धा संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. तेव्हा खूप मनापासून सर्वांना निमंत्रण देतो. मी तुम्हा सर्वांशी बोलणार आहे जिंकणाऱ्या जीवनाची कंसात करिअर पायाभरणी, आणि हा विषय म्हणजे बोलणार आहे व्यक्तिमत्वाचा विकास, आपापल्या करिअरची जडणघडण आणि हे स्पर्धा परीक्षा नावाचं जे क्षेत्र आहे त्याविषयी. तर ते ऐकायला, समजावून घ्यायला, तुमच्या मनातले प्रश्न विचारायला जरूर या. सर्वांना निमंत्रण करतो, सर्वांची वाट पाहतो आणि पुन्हा एकदा आणि कायमसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा व्यक्त करतो.